सोयाबीनच्या बाजारात भ्रष्टाचाराचे दलाल, मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावानं लाखोंची मागणी, शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी नियमावर बोट, अस्मानी संकटानं उद्ध्वस्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर बाजारातील भ्रष्टाचारी सुलतानी दलालांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे. हे दृश्य पहा. अकोल्यातल्या अकोटमधील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीनची अनेक वाहनं खरेदी न केल्यानं अडकून पडली आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या अडवणुकीमागे आर्थिक रॅकेट दडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रति वाहन 5,000 रुपये वसूल केले जात आहेत असा आरोप करत शेतकऱ्यांनी लाचखोर ग्रेडर आरुष पटेलचा भांडाफोड केलाय. सोयाबीनची नाफेड मार्फत खरेदी चालू होती. त्या खरेदीमध्ये जो ग्रेडर आहे नाफेडचा तो शेतकऱ्याजवळून पैशाची मागणी करत होता. प्रत्येक वाहनाचे 5,000 रुपये मागत होता. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले नाफेडचे, त्यांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं असं आलं की बुवा हा आमचा ग्रेडरच नाही आहे. ज्यांनी माल घेतला आतापर्यंत शेतकऱ्याचा तो आमचा ग्रेडरच नाही आहे. म्हणजे हा शेतकऱ्यासोबत किती मोठा फ्रॉड झालेला आहे. मात्र सोयाबीन खरेदी केंद्रावर कशा पद्धतीनं घोटाळा केला जातोय त्याची शेतकऱ्यांनी सांगितलेली मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे हे पाहूया. प्रति वाहन 5,000 रुपये न दिल्यास माल नाकारणे, मालाची प्रतवारी कमी करणे, वाहन जास्त वेळ अडवून ठेवणे. अकोलाच नाही तर नांदेड आणि यवतमाळ मध्येही नाफेडची सोयाबीन केंद्र भ्रष्टाचाराचे अड्डे बनत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी थेट सोयाबीनच्या पिशव्या विधानसभेत घेऊन जात लाचखोर अधिकाऱ्यांकडून उत्तम दर्जाचं सोयाबीन नाकारलं जात असल्याचा आरोप केला. बीडमधील अखीर काझी नावाच्या व्यक्ती प्रधानमंत्री रावल यांच्या ओएसडीच्या नावानं सोयाबीन केंद्रासाठी 4 लाख रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो. त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही. सेंटरमध्ये खरेदी सुरू बंद झाली आहे. त्या माणसाचं नाव आहे अखिल. बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये. आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो. खरं तर राज्यात पणन विभागानं नाफेडच्या 786 सोयाबीन केंद्रांना मंजुरी दिली. त्यापैकी नाफेडच्या नियमांवर बोट ठेवत 461 केंद्र सध्या सुरू आहे. सध्या केंद्र सरकारनं सोयाबीनला 5,328 रुपये हमीभाव जाहीर केलाय. मात्र खरेदी केंद्रावर हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीनची खरेदी केली जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. निवडणुकीआधी सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र निवडणुकीनंतर केंद्र सरकारनं 5,328 रुपयांचा हमीभाव दिलाय. मात्र शेतकऱ्यांची 4,500 बोळवण केली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे यावर आता सरकार काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात. संजय सूर्यवंशी आणि अक्षय गवळीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.